गाव लय भारी होतं. गाव म्हणजे एक नंबर गाव होता. इथं यात्रा बित्रा कार्यक्रम सगळं एक नंबर व्हायचे. लय जीव गेलं. कोंबड्या, माणसा, बैला, गावया, म्हशी, लय जीव गेलं इथं. इथून ना तिथं माणूस दिसत नव्हता असं. इतका पाऊस. इतका पाऊस होता. आई होती, पोरगा होता मोठा, बायको तेवढी पण गेली. सगळे वार. कोणाचा हातपाय सापडले, कोणाचे डोका, कोणाचा असं. आत्ता आपण आहोत पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील माळीण या गावामध्ये. साधारणतः 12 वर्षापूर्वी हे गाव मीडियामध्ये चर्चेत आलं होतं आणि याचं कारण होतं 30 जुलै 2014 रोजी सकाळच्या वेळेला डोंगराचा एक कडा कोसळला आणि अख्खंच्या अख्खं माळीण गाव दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेलं, ज्यामध्ये 150पेक्षा जास्त लोकांना आपला जीव गमावा लागला. महाराष्ट्रामध्ये घडलेल्या सर्वात भयानक घटनेचं साक्षीदार असलेलं हेच माळीण गाव 12 वर्षानंतर कसं आहे ना, चला पाहूयात. माळीण हे गाव पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात असून डिंबे धरणाच्या बॅकवॉटर लगत डोंगराच्या उंच कड्याखाली हे गाव वसलं होतं. कधी काळी निसर्गाचं वरदान लाभलेल्या या गावावर 30 जुलै 2014 रोजी निसर्गच कोपला आणि भर पावसात डोंगराचा कडा कोसळला आणि काही क्षणात अख्खच्या अख्खं माळीण गाव दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेलं. 150पेक्षा जास्त माणसं तर 900पेक्षा जास्त गाई गुरं मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत गाडली गेली. क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ज्या घरात लहान मुलांच्या खेळण्या बागडण्याचा आवाज येत होता तिथे क्षणात स्मशान शांतता पसरली. ज्या घरात चूल पेटत होती ती घरं बघता बघता माणसांसकट डोंगराखाली कायमची गाडली गेली. कुणाचे आई वडील, कुणाची लहान भावंड, आजी आजोबा सगळ्यांची क्षणार्धात ताटातूट झाली. जीव वाचवायला थोडाही वेळ मिळाला नाही. ज्या ठिकाणी ही घटना घडली हेच ते माळीण गाव. माळीणच्या दुर्घटनेत गावात असलेली ही जिल्हा परिषदेची शाळा आणि काही मोजकी घरं वाचली. मात्र या घरांना आणि त्यात असणाऱ्या माणसांना या घटनेमुळे प्रचंड धक्का बसला. माळीण गावातील आणि आजूबाजूच्या गावातील स्थानिक लोक आजही त्या भयानक घटनेविषयी सांगताना अत्यंत भावुक होतात. साधारणतः सकाळी किती वाजता या घटना घडली होती? 8:15ला. 8:15 वाजता. 8:15ला घडलेली. ते तुटलेले दिसते नाही का? हां हां हां. आलेली होती. आणि घरं कुठं होती? घर अशीच काही खाली अशा चाळीची चाळी होती. म्हणजे आता इथं जे स्मारक बांधलंय इथून असे सगळे घरं होती तर वरचा कडा खाली डासळलं का? इथून सर्व घरं होती. हे मंदिर आहे ना, हां. मंदिराच्या जागी हे मंदिर घेतले. अचानक एकदम मोठा पाऊस झाला ना, जरा तर जरा परत दोन रात्री 2 दिवस चालूच राहिला. सलग पाऊस चालू होता. हा सलग म्हणजे असं म्हणजे आता इथून आता तुम्ही मंदिरापाशी तुम्ही असं उभं राहिलं ना, इथून ना तिथं माणूस दिसत नव्हता असं लांब. इतका पाऊस. हा इतका पाऊस होता. बरंच मी तर बरंच घेतलं होता दात घासाय, त्याच्यातून लगेच तिथं इकडून खालून पोरं खाली होती ना पोरं
ती पळत आली वरती, मग असं असं झालं. अरे म्हटलं आम्ही आता चालू, ते म्हणते नाही तुम्ही बघायला चला. मग वरतून आली खाली, तिथं इथं येऊन 2-3 माणसं आम्ही ओढली. म्हणजे ती एक बाई मेली होती, तिच्या गर्दन पडलं होता. आणि ती पोरगी होती, तिचं त्याच वर्षी लग्न झालं होतं. आणि ती ओढून काढली, पण ती इथं जागाच नाही ना ठेवाय. तिकडल्या साईडला घर होतं, त्या घरावरच्या तिथं असं दारामध्ये आम्ही नेऊन ठेवलं. तिला दुखी होती. म्हणजे जिवंत होते. हा, त्याची नंतर मग मीडिया आली, लोक आली. आणि मग ती माणसं इथं वरती आम्ही 2-4 माणसं हे केली ना, ती तशीच वरती काढून लावली. आणि वरती घेऊन गेलो, मग मीडिया आली, लोक तिथं वरती आली. आणि ते सर्व म्हणजे हा ढीग आहे ना, हा ढीग जो इकडं राहिला ना, खालच्या साईडला ढीग राहिला ना, हा तसाच राहिला. म्हणजे फक्त जे माणसं वरच्या साईडची माणसं होती तेवढीच फक्त काढली. खालच्या साईडची इकडली अशा 2 चाळी होत्या ना, ती तशीच राहिली खाली, ढिगाऱ्याखालीच दबून गेली. ढिगाऱ्याखालीच राहिली ती. किती दिवस बचाव कार्य चालू होतं? रोड काढलो नंतर याच्या आपण ते वन खात्याच्या लोकांनी ना हा ढिगारा खाली असा लोटला JCB लावून परत. आणि मग याच्या लेवलला होता असा हा. म्हणजे त्या ढिगाऱ्याखाली काही लोक दबून तशीच गेली का? हा ढिगारा तसाच इकडं राहिला. आणि मग नंतर मग वन खात्याच्या लोकांनी मग हा ढिगारा खाली केला. पण त्यावेळेला जेवढे लोक गावामध्ये होती, त्यावेळेस मग ते माणसांचे असे त्या एका बाईच्या आम्हाला असं डोक्याचं हे नाही का, पूर्ण इथून असं वर पूर्ण भाग असं निघाला होता, केस बीस असं लांब होतं. इथं खाली येत. म्हणजे तसं शेर सापडलं होतं का? हां. अरे बापरे. आणि जेवढी लोक त्यावेळी गायब झाली आहे डोंगराच्या खाली, सगळे सापडले का नाही सापडले त्यातले काही? त्यांच्या बॉडी सर्व सापडली नाही. मग ही खालची येत नाही, खालची इकडे राहिली ना 10-20-25 लोक. ते फक्त कोणचं असं कोणचा हात तुटलेलं, पाय तुटलेलं, ते फक्त तिचे पाय उन्हावर टाकून ते माणसाचं केलं. म्हणजे ही एक 5-6 घरं फक्त शिल्लक राहिली, बाकी अख्खं गाव डोंगराखाली दबून गेलं. हा, अख्खं गाव म्हणजे आता इथून पार अशा चाळीची चाळी होत्या ना, या घरापर्यंत होत्या ना, हे घर दिसते या घरापर्यंत. फक्त या शाळेला इकडं काही नाही झालं, इथं मग त्याच्यावरतून अशा चाळी म्हणजे होत्या. शाळेपासून अलीकडचा भाग आहे सगळा, असं डोंगर त्याच्यावरती आला का खाली? हा, सर्व डोंगर म्हणजे सर्व इथं स्टेट असं दगड माती झाडं म्हणजे वरून अशी गर अशी झाडं फिरत प्रत्यक्ष इथं ते नामदेव पोटी असेल इथं घरामध्ये, त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेले डोळ्याने. बर. ह्या इथल्या लोकांनी प्रत्यक्ष म्हणजे ती अशी बाहेरच होती. आणि मग त्यावेळेस म्हणजे असं पूल काय नव्हतं, जायला काही नव्हतं, साधन नव्हतं ना. ते इथं म्हणजे ते असं भीत पडली होती ना अशी गर्डल ते तिच्या आईच्या डोक्यामध्ये गर्डल पाडलं, तर डोक्याचं असं 2 भाग झालं होतं. ते आम्ही काढलं, तिलाही काढलं आणि ती अशी साईडला ठेवली. आणि नंतर मग तिला काढलं आणि ती तिकडं नेऊन ठेवली. तिला अशी दुखी होती, पण त्यावेळेस काही इथं काहीच करता येत नव्हतं ना. आणि मग थोड्या टायमानं मग नंतरला आम्ही वरतून ती माणसं घेऊन आलो ना, त्यावेळेस मी परत तिथं गेलो तर ती संपली होती. आणि मग तिचं ते मालक आणि तिचा मालकसुद्धा दडपला होता इथं, मुंबईला होती. मुंबईवरून आली त्याच रात्रीला घटना, सकाळची घटना तशी घडली. काही लोक वाचली होती का त्याच्यामध्ये जिवंत? हा, 7 लोक वाचवली होती ना आम्ही. 150 पेक्षा जास्त लोक या दुर्घटनेत मृत्युमुखी पडली. पण याच घटनेत एक चमत्कार देखील घडला होता. होय, चमत्कारच. देवतारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे घर कोसळून दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली दबून गेलेली एक आई आणि तिचं 3 महिन्यांचं लहान लेकरू मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत सापडलं. 7 लोक वाचवली होती. नंतर पार 5 वाजता ते आमच्याच इथलं पोरगा होता ना, असं तिकडं वरती गेला आणि त्याला म्हणजे बाहेर आणि त्याला नेमका आवाज आला त्या पोराच्या किकाळण्याचं. आणि मग तो आला आणि मग तिथं वरती घुसाला आणि मग ते पत्र काढलं त्याने. ती अशी ती बाई त्या पोराला घेऊन अशी उभी होती भीतीच्या आणि कपाटाच्या ह्याच्या ती अशी फक्त अशी दिवसभर उभी होती ती घटना घडल्यापासून.
म्हणजे आजूबाजूचं सगळं मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं होतं आणि हा. तिथं ती आणि जिवंत नंतर राहिली. 5 वाजता मग ती बायन तो पोरगा काढला. आवाज आला म्हणून हा, त्यांचा. आवाज आला. हे लोक सर्व जातं बघत असं ते म्हणजे काहीच नाही. आणि मग नंतर त्या गड्याला त्या आवाज तो तसा वरती गेला ना, मग त्याला आवाज आला त्या बाईनं, म्हणजे त्या पोराला अशी चिमकुडा घ्यायची. ते पोर असं की कळायचं. वर्षाचं पोर होतं. म्हणजे लहान बाळाच्या आवाजानं लोकांना रुद्र. कळेल म्हणून. हा, रुद्र आहे तो पण नवीन गावठण होईल. आता 7वीला यावर्षी 7वीची परीक्षा दिली. पण ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी एस टी यायची का गावामध्ये? हा, त्यावेळी इथं रस्ता होता, एस टी यायची का? नाही हा ना रस्ता सर्व इथून सर्व हा रस्ता पहिला होता ना, हां असा खालून होता. असा हा खालचा कॉर्नर खाली झाड दिसते नाही का, हां. असा कॉर्नर टर्न मानून असा परत इथं वर काढला होता. असं इथं सर्व अशी चाळीचे इथून सर्व घरं होती. अशी घरं खाली दिसतात, इथून घरं दिसतात सर्व अशी घरच होती. घरं होती इथं हां. पण. म्हणजे आत्ता जिथं आपण उभे आहे तिथं पण घरच होती अशी आजूबाजूला सगळीकडे. हा, अशा चाळीच्या चाळी होत्या, लाईनी खाली अशा चाळीच्या चाळी. खालतल्यांची वरती अशी तोंड वरतून खालती अशी फिरवली बरोबर, अशा मधून जायला असं बोळ आम्ही पण ऐकलो. आणि लोकांना असं घरातून बाहेर पडून असं वाचायचा वेळ नाही मिळाला तेवढा. नाही जी बाहेर जास्त पाऊस होता नाही का, मग ते जरा लई लोक बाहेर गेली होती. बाहेर जाऊन परत घरामध्ये काहींना दुटीला जायचं होतं. काही पाणी त्या वाहत होते असे. ते लई लोक असे म्हणजे एकदम शाळेच्या पोरांना सुद्धा जास्त पाण्यामुळे शाळेची पोरं सुद्धा मागली नाही आजलं नाही की शाळेला कॉलेजला कुठं जायचं नाही. सगळे घरातच हा, थांबले. सर्व घरातच होऊन राहिली. ते वेळेस नेमकं काही झोपतच होते ते असं झालं. फक्त 2 कुटुंबाचं फक्त एक पंचालचा डामशे एक होता, तो एक त्याचं कोणी नाही राहिलं. आणि एक गोविंद जांजरे होता, तो एक त्याचं नाही कोणी राहिलं. आणि एक दांगट. 3 लोकांचं म्हणजे कोणीच नाही म्हणजे नाव सांगाय असं होतं त्याचं. घरातले सगळेच लोक हां. गेले. बारा वर्षापूर्वी माळीण गावाच्या दुर्घटनेमध्ये ज्या लोकांना आपला जीव गमावा लागला होता, या गावामधल्या जवळपास 151 नागरिकांना त्या घटनेमध्ये किंवा त्या दिवशी स्वतःचा जीव गमावा लागला होता. दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली ते दबून गेले होते आणि त्यांच्या स्मरणार्थ याच ठिकाणी गावामध्ये एक स्मृतिस्तंभ उभारलेला आहे आणि त्याच्यावरती त्या सगळ्या नागरिकांची नावं टाकलेली. माळींच्या दुर्घटनेत मरण आलेल्या 151 लोकांची आठवण जपण्यासाठी नंतर हा स्मृतिस्तंभ उभारण्यात आला. त्यावेळी माळींची दुर्घटना ज्यावेळी घडली त्यावेळी तुम्ही गावात होता? हो, घरातच होतो. आंघोळ झाली, सकाळी चहा झाला आणि पोरगा होता ते खाली पाणी बघायला गेलं तर खाली पुलावर ना, ते तिकडून आलं ते ऐकणीच म्हणे नाही जाच बघायला. आणि हा इथं आंबा आहे ना, इथं आलो एक जोडीदार घेऊन मी, तर तिथंच उभं होतं. तेवढ्यामध्ये इकडं वर झाडं हल्ली ना, म्हणलं काय झालं म्हणून पाहतोय तर ते एका सेकंदातच गाव गडाप झाला. काही समजलं नाही, नुसतं दगाड आलं धडाक्यावर खाली. आवाज आला असेल मोठा? आवाजही नाही झाला एवढा, नुसती झाडं फिरली असं गोल गोल. जसं तिकडून उचमाळी मारली त्यानं तसं 2च टप्प्यामध्ये गाव. घरातली माणसं काय हालाय मार्ग नाही. आमच्या किती घरं होती इथं की जे घराले मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली? 100-150 घर होता. बरं. हां, पण ते बाकीच्यांची म्हणजे अशी घरं नाव नव्हती झाली ना. हा, म्हणजे पण घरं होती, घरं लोकं राहत होती. होती. आता त्या तिथपासून घरं होती तर पार तिकडं घर येतात. तिकडं अजून 2 घरं शिल्लक येतात.
म्हणजे हा संपूर्ण गावच होता, पार खालीपर्यंत ते रस्ता झालाय ना त्याच्या खालतीपर्यंत गाव होतं, घरं होती. तुमचं घर पण वाहून गेलं त्या घर मातीत? गाडून गेली सगळी मातीत. घरात माणसं होती त्यावेळी? हा मग आई होती, पोरगा होता मोठा, बायको तेवढी पण गेली. सगळे वारले. हम्म. आता हाय ही दुर्घटना घडायच्या आधी गाव कसं होतं? गाव लय भारी होतं हो. गाव म्हणजे एक नंबर गाव होता. इथं यात्रा बित्रा कार्यक्रम सगळं एक नंबर व्हायचे इथं. किती माणसं होती पहिली गावात? माणसं लय. आमचं ग्रामपंचायतच आमची होती, 700-750 लोक सख्खे होते, म्हणजे वाड्या धरून असं होतं. ग्रामपंचायत इथलीच होती ना. जुलै महिन्यात दरवर्षी भयानक पाऊस असतो नाही का? पाऊस असतो पण पावसाचा एवढा काहीच नव्हतं हो. आता पिढ्यानपिढ्या गाव होता, तसं काहीच नाही झालं. किती वर्षापासून इथं लोक राहतात ह्या गावामध्ये? हो, लय. आता आम्हाला काय एवढं सांगता येणार म्हणजे पहिलं. तुमच्या सगळ्या पिढ्याचं आजी हा, आजोबांपासून सगळं? हा. आता आम्हाला काय सांगता येते. पण त्यावेळी कधी असं वाटलं नाही का की डोंगर नाही नाही नाही, गावाच्या काय जवळ नाही, काय कधी नाही, असं काही होईल? काय नाही, काय नाही. इतका पाऊस व्हायचा ना, तर भयंकर पाऊस व्हायचा, पण असं कधीच झालं नाही. किती दिवस बचाव कार्य चालू होतं इथं त्यावेळी? लय दिवस होतं, चांगलं 15 दिवस. 38 फूट कळस होता इथं मारुतीचा, मंदिराचा, जुन्या मंदिराचा. तेवढा गाडला होता, नुसता माती दगड झाडा एवढं. आणि त्याच्यामध्ये खाली माणसं होऊन घ्यायची. म्हणजे कोणाचं नुसतं असं, कोणाचा हातपाय सापडले, कोणाचे डोका, कोणाचं असं. ते कोकलींनी खाली, ते चैनीने ते तुटली ना माणसं, JCB पोकली. जे कोकलींनी. हा. आणि बाकीची काही काही निघालते थोडीफार असे. लहान पोरं पण बरीच होती ना? लय पोरं पोरं सगळी घरीच होती ना. सकाळची वेळ असल्यामुळे. सकाळची वेळ 8-8:15 ते ही घटना झाली सकाळी. म्हणजे असं जे आता लोक इथं बाजूला वगैरे उभी होती त्यांना असं सांगायला वगैरे टाइमच भेटला नाही का? नाही नाही नाही, काय नाही, काय नाही. डोंगर डास होते. आम्ही तो आमचं घर जवळ, तरी आम्हाला नाही तिथं काय करता आलं ते. म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर डोंगर पडला. डोळ्यासमोर झालं आमचं. आम्ही हे आंब्याचं झाड आहे ना, इथं दोघं जण उभं होतो आम्ही. काहीच नाही. जेव्हा गाव जरा पडले ना दगड माती, तेव्हा ते धडाका झाला. कोणचे पत्रे, स्लॅबची घरं अशी होती ना, तेव्हा मग इथं खाली आवाज झाला. वर तर काहीच झालं नाही, आम्हाला तर नाहीच काही कळलं का बाबा आवाज झाला आणि खाली आला, असं काही नाही झालं. आणि पाऊस चालूच होता त्यावेळी? पाऊस कमी झालतो, पाऊस होता पण बारीक पाऊस होता. रात्रभर चालू असं? रात्रभर होता, पण रात्रीची काहीच वाटलं नाही ना. सगळी माणसं घरात झोपलेली, आणि सकाळी उठून सगळी लोक पूर्वीर पाणी बिनी बघायला खाली वड्याचं इकडून असे सगळी बाहेर निघालते. आणि नंतर मग गेली घरामध्ये आंघोळी चहा पाण्याला. भात लावायचं हे होता ना सीजन, मग त्यामुळं मग गेली घरात, तर ही घटना झाली अशी. म्हणजे आता गावातली जवळपास 60-70% लोक त्या दुर्घटनेत गेली. हा, म्हणजे जेवढी गावात हा, होती. तेवढी. थोडीफार मग बाहेर जे गेली होती ती वाचली, जी म्हणजे असे शेतबीत बघायला गेलेली ना, ती वाचली. पण आता असं वाटत असेल ना की असं नसतं झालं तर गाव अजून गुण्यागोविंदानं मग, राहिलं हा. असतं, लोक सुखात राहिली असतील. सुखात म्हणजे काय, आता निसर्गापुढे तरी कोणाचं काय चाललं? काय नाही. लय जीव गेलं. कोंबड्या, माणसा, बैला, गावया, म्हशी, लय जीव गेलं इथं. माणसांसोबत जनावर सुद्धा हम्म. गेली. आणि तसं पूर्वी म्हणजे ज्यावेळी सगळी लोक एकत्र होती, म्हणजे परिस्थिती गरीब असेल पण लोक तरी आनंदात लोक सुखात असतील आनंदात नाही? होते हो. एकमेकांना हा. जीव लावत असतील, हा. मिळून मिसळून राहत असतील. मिसळून राहायचे. संध्याकाळी सकाळी सगळी मंदिराच्या दारात असायची, आणि मग कामाला जायचा टाइम झाला का निघायचे कामाला.
संध्याकाळी 4-5 वाजेपासून मग असायची मंदिरात पोरा बिरा मोठ्या माणसं. आता जिथं पुनर्वसन केले ती तरी जागा चांगली आहे का? तिथं काही अशी भीती नाही ना वाटत डोंगराची? तिथं तर असाच वर डोंगर आहे. तिथं पण डोंगर आहे. हा, आता हे सगळं डोंगरच इकडे आहे. पण अशी कधी झालंच नाही ना. ते झालं आता कसं काय झालं तर काय. म्हणजे पूर्वी एवढी लोकसंख्या असणारं गाव आता पूर्ण शांतच झालं की? शांत शांत. घरं ओसाड पडली, माणसं पुनर्वसनामुळे गाव सोडून गेली. वर्षानुवर्ष डोंगरदऱ्यात राहून निसर्गाला देव मानणारी ही माणसं निसर्गाच्या प्रकोपामुळे कायमची देवाघरी निघून गेली. माळीण गावातील 12 वर्षापूर्वी घडलेल्या त्या भयानक घटनेचं एक साक्षीदार असलेली एक व्यक्ती याच गावातले नागरिक आपल्यासोबत आहेत. आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या अक्षरशः असं काळजाला चिरणाऱ्या गोष्टी आहेत. कारण निसर्गासमोर कोणाचंच काही चालत नाही हे मान्य आहे, पण निसर्गाने इतकी वाईट वेळ माणसावरती आणि जनावरांवरती कधीच आणू नये एवढीच अपेक्षा आहे. कारण माळीणमध्ये जी दुर्घटना घडली अशा दुर्घटना इतर कुठल्या गावामध्ये घडू नयेत यासाठी सरकारनं सुद्धा आधी उपाययोजना केल्या पाहिजेत. काहीतरी दुर्घटना घडल्यावरती सरकार जागं होतं किंवा लोकांपर्यंत मदतीचा हात पोहोचवतं, पण त्याच्या अगोदर सर्वे केले पाहिजे. डोंगरदऱ्यामध्ये गोरगरीब लोक कसे राहतात, आदिवासी समाज कसा राहतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्यासोबत असं काही वाईट घडू नये यासाठी सरकारनं आधी उपाययोजना केल्या तर मला वाटतं अशी दुर्घटना पुढं कुठल्याही गावामध्ये घडणार नाही. माळींच्या दुर्घटनेमध्ये गावात असलेल्या या शाळेला अजिबात धक्का लागला नाही. ज्या शाळेनं विद्यार्थ्यांना भविष्याची स्वप्न दाखवली त्याच शाळेनं आपले कित्येक विद्यार्थी कायमचे भूतकाळात जाताना पाहिले. ही शाळाच नाही तर अख्खं गावच आता ओसाड पडलंय. कधी काळी माणसांनी गजबजलेली ही घरं लोकांचा आक्रोश ऐकून त्या दिवशीपासून कायमची शांत झाली. गावातील हे मारुतीचं मंदिर लोकांनी नव्यानं बांधलंय. आजही या गावात मोजकी घरं आहेत, पण घरात राहिला माणसं नाही. माळींच्या दुर्घटनेतून वाचलेल्या या गावातील लोकांचं सरकारने पुनर्वसन केलंय. त्यांना घरं बांधून देऊन नवं माळीण गाव वसवलंय. नवीन माळीण गावामध्ये सध्या आपण आहोत, ज्या ठिकाणी जुन्या गावामधल्या लोकांचं पुनर्वसन करण्यात आलेलं आहे. तर इथंच काही लहान मुलं खेळत होती म्हणून आम्ही इथं थांबलो आणि इथं मला हा एक मित्र भेटलाय. याचं नाव रुद्र आहे. मगाशी जे बाबा आपल्याला भेटले होते जे माळीण गावातले, आणि त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी तो सगळा
त्या दिवशीचा घटनाक्रम पाहिला होता, ज्या दिवशी डोंगराचा कडा कोसळला. तर त्यांनी सांगितलं होतं की गावामध्ये एका घरामध्ये ह्याची आई आणि हा रुद्र साधारणतः 12 वर्षापूर्वी, त्यावेळी फार छोटा असेल हा, की ते दोघे जण घरामध्ये असताना सगळं घर कोसळलंय आणि एका ठिकाणी ते असेच वरचं छत थोडंसं शिल्लक होतं, त्या ठिकाणी ते उभे होते. त्याच्या आईनं त्याला हातामध्ये घेतलं होतं आणि दैव बलवत्तर म्हणून त्यांचा दोघांचाही जीव त्या घटनेमध्ये वाचला होता. तर तो रुद्र आता मोठा झालाय. आता कितवीमध्ये आहेस तू? 7वीत गेलाय. आता 7वीत गेलाय. त्यावेळचं तुला काय आठवतं का की काय घडलं होतं? फार छोटा होता, पण अगदी नशिबाने तो वाचला आणि आज तो 7वीमध्ये आहे, चांगलं शिक्षण घेतोय. तर अशी ही माणसं आहेत आणि त्यांचे अनुभव आहेत की डोंगरदऱ्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या माणसांचं आयुष्य किती कठीण असतं ना, हे माळीण गावातल्या घटनेवरून आपल्याला लक्षात येईल. डोंगरदऱ्यात राहणारी ही सामान्य माणसं, निरागस हसणं, साधं आयुष्य आणि अचानक आलेलं दुर्दैवी मरण. माळीन आपल्याला शिकवून गेलं, निसर्गासमोर माणूस फार लहान आहे.